केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीसाठी निर्यातदारांना देणाऱ्या 1.9% सवलत ही रद्द करण्यात आली आहे आणि त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। किमान निर्यात सवलत ही 10% करण्याची मागणी व्यापारी, शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटनांकडून करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये फळ भाजीपाला विक्रेत्यांवर प्लास्टिक बंदी विरोधात कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये फळ भाजीपाला विक्रेत्यांकडून 35 किलो प्लास्टिक जप्त केले आणि या विक्रेत्यांना प्लास्टिक वापरले तर 5,000चा दंड बसणार आहे अशाही सूचना करण्यात आल्या। नाशिकच्या निफाडमधल्या उगावामध्ये रेल्वे गेटमध्ये एक भला मोठा कंटेनर अडकला, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली। यावेळी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं गेट खोलून या ट्रकला बाहेर काढलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। देवळा तालुक्यातल्या वासोळा मंगेवाडी रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपाचा विळखा पडलाय आणि या विळख्यामधून वाहन चालकांना वाट काढावी लागते। वाहनधारकांना रस्ताही पुढचा दिसत नसल्यामुळे अपघातांची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनानं तातडीनं ही झुडपं हटवावीत अशी मागणी चालकांनी केली आहे। नाशिक शहरात बाईक आणि कार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली। शहरातल्या सातपूर भागातल्या अशोकनगर परिसरात चोरट्यानं रिक्षा चोरल्याची घटना घडली। चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। या प्रकरणात सातपूर पोलिसांमध्ये अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलीस आता पुढचा तपास करतात। सोनं आणि चांदी चोरणाऱ्या संशयिताला नाशिकमध्ये पोलिसांनी अटक केली। अंबड भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली। हेडगेवार परिसरामध्ये पोलिसांनी सापळा रचला आणि या चोरट्याला जेरबंद केले। आरोपीकडून 38,000चा मुद्देमाल जप्त केला।